तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। या चॅनलवर आपण चालू घडामोडीशी संबंधित एक सिरीज घेऊन आलो आहे। त्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने सर्वच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी 2022 ते 2024 दरम्यान, कारण आपण बघतो कधी चालू घडामोडीमध्ये 3 महिन्याच्या आधी, 6 महिन्याच्या आधी, तसंच आपण बघतो कधी एका वर्षापर्यंतच्या आधीपर्यंत, 1.5 वर्षापर्यंत आणि 2 वर्षापर्यंत सुद्धा घडामोडी विचारले। म्हणजे त्यामध्ये महत्त्वाच्या पर्टिक्युलरली आपण बघतो PYQशी रिलेटेड आहेत किंवा आधी प्रश्न पडलेले आहेत, अशा महत्त्वाच्या सगळ्या घडामोडी आपण कव्हर करणार आहोत। आज आपण नेमकं काय घेणार आहोत चालू घडामोडीमध्ये, तर चर्चेतील महत्त्वाचे जे काही ऑपरेशन्स आहेत, मागच्या वर्षामध्ये जे काही ऑपरेशन झाले आणि आतापर्यंत जे काही महत्त्वाचे ऑपरेशन झाले ते आपण कव्हर करणार आहोत। कारण ऑपरेशन्सवर प्रश्न पडलेले आहेत, म्हणजे वन लाइनर स्वरूपात प्रश्न पडतात। तिथे सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी किंवा कन्सेप्च्युअल गोष्टी तुम्हाला सांगितल्या असतात आणि ऑपरेशन विचारलं जातं कुठलं ऑपरेशन आहे म्हणून, किंवा ऑपरेशन दिलं जातं कोण्या दरम्यान आहे, कशा दरम्यान आहे, कुठे झालं, काय झालं, अशाबद्दल आजूबाजूची माहिती पडते। तर आपल्याला महत्त्वातील चर्चेतील ऑपरेशन बघायचे आहे। सर्व नाही, भरपूर ऑपरेशन झालेले आहेत। महत्त्वाचे परीक्षाभिमुख ऑपरेशन्स जे आहेत ते आपण इथे घेणार आहोत। तर अशाच अपडेटेड माहितीसाठी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून होणार नाही, तुम्हाला बेल आयकॉनला प्रेस करावे लागेल। बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला ज्या काही अपडेटेड नोटिफिकेशन असतील या चॅनलवर टाकल्या जातील त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। हे चालू घडामोडी सिरीज कंटिन्यू करण्यासाठी, सोबतच बाकीच्या सुद्धा प्लेलिस्ट आहेत त्या कंटिन्यू करण्यासाठी आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला प्रेस करा। तर आता आपण महत्त्वाची चर्चेतील ऑपरेशन बघणार आहोत। सुरुवातीचं ऑपरेशन आहे ऑपरेशन ध्वस्त। हे ऑपरेशन कशासाठी सुरू करण्यात आलं आहे? दहशतवादी, गुन्हेगारी टोळ्या आहेत आणि अंमली पदार्थ तस्करी आपण बघतो, अंमली पदार्थांची तस्करी असते, त्यामध्ये हिरोईन, गांजा, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अंमली पदार्थांची तस्करी केली जाते। तर असे जे हे 3 गुन्हे आहेत आपण बघतो, दहशतवाद आहे, गुन्हेगारी टोळ्या वगैरे आहेत, अंमली पदार्थांची तस्करी आहे, या अभद्र त्रिकुटावर एकाच वेळी प्रहार करण्यासाठी, काय म्हटलं मी, या अभद्र त्रिकुटावर एकाच वेळी प्रहार करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने ऑपरेशन ध्वस्त राबवलं आहे। आता लक्षात ठेवा, कधीपासून? 17 मे 2023 पासून ऑपरेशन ध्वस्त आहे। कधी आठवण येत नाही परीक्षेमध्ये, आता उद्ध्वस्त करून टाकायचं आपल्याला या 3 जे काही अभद्र व्यवहार आहेत त्यांना, तर असं समजून घ्या, म्हणजे ऑपरेशन ध्वस्त आहे। तेवढ्या तुमच्या लक्षात तर राहील आणि माझ्यासुद्धा। तर समोर आपण बघतो, समोरचं ऑपरेशन आहे ऑपरेशन समुद्रगुप्त। आता समुद्रगुप्त म्हणजे कोणी राबवलं आहे, कोणते? तर NCBI आणि नौदल आहे यांच्या संयुक्त विद्यमानाने हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे, ऑपरेशन समुद्रगुप्त। आता समुद्रगुप्त आहे, साहजिक गोष्ट आहे, समुद्राशी रिलेटेड असेल। तर आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, NCB म्हणजे नेमकं काय आहे? तर नार्कोटिक कंट्रोल ब्युरो आपण त्याला असं म्हणत असतो। तर लक्षात ठेवा, हे जे ऑपरेशन आहे समुद्रगुप्त, सागरी मार्गाने होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी NCB प्लस नौदलाने हा उपक्रम राबवलेला आहे। आता समोर आपण बघतो ऑपरेशन मुस्कान। विचारू शकतात, मुस्कान नेमकं काय आहे? तर बघा, ऑपरेशन मुस्कान या प्रकल्पाअंतर्गत 2023 मध्ये मुंबई पोलिसांनी 5000हून अधिक अल्पवयीन मुलींची सुटका केली। महत्त्वाचं ऑपरेशन आहे म्हणून तुम्हाला विचारू शकतात। तर आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची रिलेटेड, मुंबईशी रिलेटेड आहे आणि मुंबई पोलिसांनी केलं आहे त्यातले त्यात, म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे। मग यांनी नेमकं काय काम केलं आहे? जे हरवलेल्या ज्या काही मुली होत्या आपण बघतो त्यांना शोधून काढलं, त्यांना वाचवलं, त्यांचं पुनर्वसन केलं। आणि आपण बघतो हे जे ऑपरेशन आहे ते कसं लक्षात ठेवायचं। आता इथे सांगितलं अल्पवयीन मुली, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ज्यांना जास्त समज नसेल किंवा मॅच्युरिटी नसेल, अशा ज्या मुली असतील त्या, म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य जे परत मिळवण्यासाठी अशा प्रकारचं ऑपरेशन केलेलं आहे, म्हणजे असं तुम्ही पकडू शकता। म्हणून मी तुम्हाला सांगते लिंक बेस मुस्कान, हे तुमचं लक्षात राहील। समोरचं महत्त्वाचं ऑपरेशन आहे ऑपरेशन दोस्त। आता दोस्त आहे तर दोस्ती कोणासोबत आपले पाहायची आपल्याला? तुर्की आणि सिरियाच्या भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन दोस्त हे शोध आणि बचाव ऑपरेशन राबवले होते। आता समजायला पाहिजे की तुर्की आणि सिरियामध्ये काय झालं, भूकंप झाला। आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, भूकंपाचे धक्के जेव्हा जाणवायला लागतात, म्हणजे आपल्या कंपने जे होतात ना पृथ्वीचे, तर ते पृथ्वीचे कंपने, आणि त्यातून जो धक्का जाणवतो तो धक्का जाणवण्याला किती रिश्टर स्केलचा असावा लागतो? 3 रिश्टर स्केलचा असावा लागतो, तेव्हा भूकंपाचे धक्के जाणवतात। आता तुर्की आणि सिरियामध्ये भूकंप आला म्हणजे त्याचे धक्के कसे असतील? 3 रिश्टर स्केलपेक्षा जास्त असतील। आता रिश्टर स्केल आहे, बऱ्याच जणांना माहिती नसेल, तर भूकंपाचं जे काही मोजमाप करतो, कशा प्रकारे कंपने वगैरे आले, त्याचं एक मीटर आहे, ते त्याला आपण रिश्टर स्केल असं म्हणतो, म्हणून लक्षात ठेवा। तर मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुर्की आणि सिरियामध्ये जो भूकंप आला होता तो किती रिश्टर स्केलचा होता? कारण यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहे। मागची जे आपण बघतो की लारीचा भूकंप आहे, लातूरचा भूकंप आहे, त्याच्यानंतर उत्तराखंडचा भूकंप आहे, आणखी बरेचसे भूकंप आहेत, त्यावर प्रश्न विचारले आहेत। आणि
भूजचा भूकंप आहे, अशा प्रकारे प्रश्न पडलेले आहेत आधी. आणि आपत्ती व्यवस्थापनमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला दहशतवाद, त्याच्यानंतर बऱ्याचशा काही वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती असतात, नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती, सगळ्या आपत्ती आपण तिथे कव्हर केल्या आहे. ते लेक्चर तुम्ही बघू शकता. महत्त्वाचं ऑपरेशन आहे ऑपरेशन करुणा. आता ऑपरेशन करुणा नेमकं काय ऑपरेशन आहे तर बघा, मोखा चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने हे ऑपरेशन राबवलं. आता आपल्याला माहिती आहे की जे काही सागर असतात, महासागर असतात, यामध्ये काय येतात तर चक्रीवादळ येतात आणि चक्रीवादळांवर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. तर बघा, त्या आपत्ती व्यवस्थापन मी तुम्हाला सांगितले, त्यामध्ये आपण चक्रीवादळे सुद्धा घेतले आहेत. कोणकोणते आहेत? हरिकेन, टायफून्स, वेगवेगळ्या प्रकारची चक्रीवादळे असतात. आता कोणती चक्रीवादळे समुद्रामध्ये येतात, कुठे आपण बघतो तर ते जमिनीवर सुद्धा येतात, त्यांना काय म्हणतात, असे सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. इथे आपण ऑपरेशन बघत आहोत. म्हणजे ऑपरेशनमध्ये आपल्याला माहिती पाहिजे की बघा, ऑपरेशन करुणा हे जे ऑपरेशन आहे कोणासाठी राबवण्यात आलं आहे? मोखा चक्रीवादळामध्ये उद्ध्वस्त झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, आता हे चक्रीवादळ कुठे निर्माण झालं असेल? मग कोणत्या समुद्रामध्ये निर्माण झालं असेल? अरबी समुद्र का बे ऑफ बेंगॉल? हे तुम्हाला सांगायचं आहे. आता तसंही तुम्हाला काहीच माहिती नसलं तरी तुम्ही लॉजिक लावून उत्तर देऊ शकता. तर तुम्हाला मॅप थोडाफार माहिती असेल तरी, कारण मी इथे म्यानमार सांगितले, तर तुम्हाला तिथेच लॉजिक लागायला पाहिजे होतं की याचं ऑप्शन किंवा उत्तर काय असू शकते म्हणून. तर बघा मित्रांनो, समोरचं ऑपरेशन आहे ऑपरेशन शेष. आता तुम्हाला माहिती आहे हे ऑपरेशन कशासाठी आहे, पण एक मी लॉजिक सांगते आणि लिंक सांगते. तर यामध्ये काय आहे, लाल चंदनासह रेड सँडल लाकडाच्या अवैध वापराला आळा घालण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ऑपरेशन शेषचा चौथा टप्पा सुरू केला आहे. त्याच्यासाठी ऑपरेशन शेष आपण बघतो. आता ऑपरेशन शेष हे तुम्हाला कसं समजायला पाहिजे किंवा लॉजिक कसं लावाल तर बघा, चंदनाच्या झाडावर नाग असतात, बरोबर आहे. तर इथे समजू आपण शेष नाग असते, म्हणून तुम्हाला लॉजिक लागण्यासाठी. आता ते चंदनाच्या झाडावर का राहतात? कारण त्यांना चंदनाची झाडं असतात ना, ते थंड असतात, त्यामुळे ते चंदनाच्या झाडावर राहतात प्रामुख्याने. आता असं लॉजिक लावून तुम्ही काही लिंक बेस काहीतरी गोष्टी लक्षात ठेवू शकता, म्हणजे इथे तुम्हाला ऑपरेशन शेष लक्षात राहील. तर बघा, ही फक्त ट्रिक आहे, म्हणून ट्रिक म्हणूनच लक्षात ठेवा. आता समोर आपण बघतो ऑपरेशन कावेरी. काय आहे ऑपरेशन कावेरी? तर सुदानमधील जे काही युद्ध आहे त्या युद्धामध्ये अडकून पडलेले जे काही भारतीय आहेत त्यांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने कोणी राबवलं आहे असं सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तर परराष्ट्र मंत्रालयाने 24 एप्रिल 2023 रोजी हे ऑपरेशन सुरू केलं. त्याला ऑपरेशन कावेरी असं म्हणतात. आता कावेरी आणि सुदानचा काय संबंध? परंतु तरीसुद्धा त्यांनी कावेरी हे नाव दिलं आहे. आता काहीतरी गोष्टी तुम्हाला लक्षात राहतील. समोर आहे ऑपरेशन अजय. अजय करण्यासाठी तर इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी. आता दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, सुदानमध्ये कावेरी आणि इस्रायलमध्ये अजय. आणि हे ऑपरेशन कधी? तर ऑक्टोबर 2023मध्ये. कोणी राबवलं? भारताने राबवलं. अशा प्रकारे हे ऑपरेशन महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत. समोरचं ऑपरेशन ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड. आता हे जे नाव आहे ते आपण बघतो, इस्रायलने हमास विरुद्ध असलेले जे काही युद्ध आहे ते युद्ध लढायला ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड असं नाव दिलं आहे, म्हणून लक्षात ठेवा. समोर ऑपरेशन त्रिशूल. आता CBIने ऑपरेशन त्रिशूल अंतर्गत गेल्या वर्षभरापासून विविध गुन्हेगारी प्रकल्पांमध्ये 33 फरारी लोकांना भारतात परत आणलं आहे. जे काही भारतातून फरार झाले होते असे 33 फरारी लोक आहेत, त्या लोकांना काय केलं आहे तर भारतामध्ये आणलं आहे. तर त्यासाठी त्रिशूल. इथे काही ट्रिकी गोष्टी तुम्हाला सांगते की गुन्हेगारी प्रकरणांमध्ये 33 लोक आहेत जे फरार झाले आणि त्या फरार झाले तर त्यांच्या मागे कोण लागलं? CBI लागलं. कसं घेऊन? त्रिशूल घेऊन मागे लागलं आणि त्रिशूल घेऊन त्यांना परतसुद्धा आणलं. म्हणजे असं काही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला ऑपरेशन लक्षात राहील. तर समोरचं ऑपरेशन आहे ऑपरेशन सद्भावना. ऑपरेशन सद्भावनाचा एक भाग म्हणून भारतीय लष्कर लडाख केंद्रशासित प्रदेशातील दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांसाठी कल्याणकारी उपक्रम राबवत आहे. आता सद्भावना म्हणजे कुठेतरी कल्याणकारी उपक्रम राबवत आहे. कुठेतरी म्हणजे कुठे? तर आपण बघतो की लडाख केंद्रशासित प्रदेशातील दुर्गम भागामध्ये. आता मला सांगा मित्रांनो, इथे लडाखचा संबंध आला आहे ना, तर मग लडाख हा केंद्रशासित प्रदेश कधी झाला हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता समोरचं ऑपरेशन पाहू. ऑपरेशन ऑल आउट सगळ्यांना आउट करायचं आहे. तर म्हणजे वाढते गुन्हे, जे काही आपण बघतो कायदा सुव्यवस्था, घातपात तसेच मोकाट आरोपी यांच्या विरोधात एप्रिल 2023मध्ये मुंबई पोलिसांनी, आता याआधीसुद्धा मुंबई पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या बाबतीत एक ऑपरेशन राबवलं होतं. ते ऑपरेशन कोणतं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करण्याचा प्रयत्न करा. तर इथे आपण बघतो ऑपरेशन ऑल आउट हे सुद्धा मुंबई पोलिसांनी राबवलं आहे. कशासाठी? तर गुन्हे, जे काही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, वाढते जे गुन्हे ते त्यांना आळा घालण्यासाठी, घातपात मोकाट आरोपी आहेत त्यांच्या विरोधामध्ये हे ऑपरेशन मुंबई पोलिसांनी राबवलं.
समोरचं महत्त्वाचं ऑपरेशन आहे ऑपरेशन ओपी क्लीन. आता ओपी क्लीन नेमकं काय ऑपरेशन आहे? राज्यांना अंमली पदार्थापासून मुक्त करण्यासाठी पंजाब पोलिसांनी राबवलेलं ऑपरेशन आहे, म्हणून लक्षात ठेवा. तर समोर आपण बघतो मित्रांनो ऑपरेशन सजग आहे. आता ऑपरेशन सजग कशासाठी? भारतीय तटरक्षक दलाने 18 सप्टेंबर 2023 रोजी किनारपट्टी सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने पश्चिम किनारपट्टीवर ऑपरेशन सजग या व्यापक कवायतीचे आयोजन केले होते. तर कोणी केले होते? म्हणून लक्षात ठेवा, भारतीय तटरक्षक दलाने केलं होतं. आता समोर आपण बघतो की ऑपरेशन मर्यादा. आता मर्यादा नेमकं कशामध्ये? उत्तराखंडमधील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी उत्तराखंड पोलीस दलाद्वारे जुलै 2023 ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. त्याचं नाव आहे ऑपरेशन मर्यादा, लक्षात ठेवा. आता समोर ऑपरेशन कवच. आता कवच म्हणजे कशासाठी? तर दिल्ली पोलिसांनी अंमली पदार्थ मुक्त भारत पंधरवड्यात ऑपरेशन कवच यावर प्रश्न पडलेला आहे सरळ सेवेला. टेलिग्रामवर आपण बघतो बरेचसे जे काही प्रश्न असतात, त्यामध्ये मी हा प्रश्न बघितला होता ऑपरेशन कवच, म्हणून लक्षात ठेवा दिल्ली पोलिसांनी केलेलं आहे हे ऑपरेशन अंमली पदार्थ मुक्त भारत पंधरवड्यामध्ये. आणि तो आपण बघतोय 19 जून 2023 दरम्यान हे ऑपरेशन केलं होतं आणि दिल्ली पोलिसांनी केलं होतं. म्हणून राजधानीमध्ये, म्हणजे दिल्ली राजधानी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर 128 अंमली पदार्थांच्या तस्करांच्या अड्ड्यांवर छापे टाकले, तसेच 64 ड्रग्ज तस्करांना अटक केली, म्हणून महत्त्वाचं ऑपरेशन कवच. समोरचं महत्त्वाचं ऑपरेशन ऑपरेशन गोल्डन डॉन. तर गोल्डन डॉन ऑपरेशन नेमकं काय आहे? तर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने DRI म्हणतो त्याला आपण, सोन्याच्या तस्करीविरोधात देशभर ही मोहीम राबवली होती, म्हणून सोन्याच्या तस्करा विरोधात आहे, म्हणून त्याला ऑपरेशन गोल्डन डॉन असं म्हटलं. गोल्डन म्हणजे काय? सोनं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाचे ऑपरेशन बघितले आणि अतिशय महत्त्वाचे ऑपरेशन आहेत. आणि ऑपरेशन परीक्षांमध्ये विचारतात, सरळ सेवा भरती असो किंवा त्याचबरोबर कंबाईन एक्झाम असो, राज्यसेवा एक्झाम असो, प्रत्येक एक्झाममध्ये महत्त्वाचे ऑपरेशन आहे, म्हणून हे लक्षात असायला पाहिजे. तसेच मित्रांनो या व्यतिरिक्त आपण बघतो या चॅनलवर बऱ्याचशा सिरीज आपण चालू केल्या आहेत, त्या सिरीजसुद्धा कंटिन्यू करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच अपडेटेड माहितीसह पुढील भागामध्ये, पुढील अपडेटेड नॉलेजसह, व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद मित्रांनो.